सर्व भाईभक्तांना अजून एक सूचना अशी, श्री शल्य जगद्गुरू, काशी जगद्गुरू, उज्जैन जगद्गुरू व कथाकार महाराज वृंदावन येथील श्री श्री 1008 राजेंद्र महाराजजी मूलपीठाधीश्वर व या शिव महापुराण कथेचे कथाकार महाराज आणि अयोध्या वृंदावन येथील जे बाहेरून येणारे संत याच्यामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। भव्य कळश यात्रा राहील। दत्त मंदिर ते व्यासपीठापर्यंत कथा मंडपापर्यंत भव्य दिव्य यात्रा आहे। अनेक याच्यामध्ये सहभागी हत्ती घोडे रथ लेझिम कळस महिला मंडळ भजनी ढोल पताके लेझिम अशा मोठ्या भव्य दिव्य कळस यात्रा आहे। या सर्वांनी या कार्यक्रमात सुद्धा नोंद घ्यावी। 6 तारखेला सकाळी ही मिरवणूक निघल आणि ती 1-1.5-2 तास चालेल। आता 10 वाजता मिरवणूक 8 ते 12 पर्यंत मिरवणूक चालेल। 8 ते 12 मिरवणूक चालेल। म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाची नोंद घेऊन या कार्यक्रमा मिरवणुकीत सुद्धा या कळस या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावा। 13 तारखेला काल्याच्या कीर्तनानंतर आपल्या प्रसादाचा कार्यक्रम आहे। त्या दिवशी आपली पूर्ण समाप्ती झाली। अशा तऱ्हेचा 13 तारखेचा कार्यक्रम आहे। सकाळी कीर्तन होईल 10 वाजता ते 12-1-2 वाजता। 11 तारखेला सभाखंडी तांदळाची महापूजा राहील। त्या कार्यक्रमासाठी अनेक साधू संत उपस्थित राहतील। वडगुंपा बाळगिरी महाराज यांच्या गादीवर असलेले नारायणगिरी महाराज या पूजेचे आचार्य असतील आणि अनेक साधू संत कोलंबी, त्याच्यानंतर गोपाळगिरी महाराज, पात्रचे महाराज, उत्तमबन महाराज, देवगिरी महाराज, निरंजन माऊरचे महाराज आणि अनेक दत्त संप्रदायाचे साधू संत, अनेक अयोध्याहून आलेले संत 11 तारखेला महापूजेला बहुसंख्येने संत राहणार आहेत। म्हणून तुम्ही सर्वांनी या महापूजेसाठी सुद्धा सगळ्यांनी राहून शिकाचे वाडीचे आचार्य आहेत व महापूजा मांडण्यासाठी। म्हणून तुम्ही सर्वांनी या महापूजेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचे आहे। म्हणून तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद। या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा, आपलं जीवन धन्य करून घ्या। सर्वांना आता हेच निमंत्रण, हीच पत्रिका, कुठं नावं पॉम्पलेट टाकले न टाकले काही मिळालं, आम्हाला पॉम्पलेट मिळालं नाही, हे काही तुम्हाला आमच्या माध्यमानं तुम्हाला हे सर्वांना निमंत्रण आहे। या कार्यक्रमासाठी आमचं नाव टाकलं नाही, आमच्यापासून पॉम्पलेट पोहोचलं नाही असं कोणी न म्हणता हेच निमंत्रण तुम्हाला, हीच पॉम्पलेट, हीच पत्रिका सर्वांना हे सांगणं आहे। म्हणून या कार्यक्रमात धर्म कार्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याचं योगदान करणं गरजेचं आहे। आता एक संत एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, त्याच्यामुळे आणि कर्तव्यास भरपूर चुका होतात। का तर मी चुकीचा पुतळाच होतो, आता मला माझ्या हातून चुका घडतातच। त्याच्यामुळे सर्वांना आव्हान करून सांगणं आहे, कोणी चुका आमच्या धरू नाही आणि चुका म्हणून समजू नाही। जे आपल्यापासून पोहोचले हे आपणाला निमंत्रण समजायचं, आपलं कर्तव्य समजायचे, आपण जाऊन सेवा करायची। पिंपळगाव तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे श्री शिव महापुराण श्री 108 कुंडी दत्तयाग महायज्ञ आणि सकीर्तन सोहळा हा दिनांक 6 मार्च ते 13 मार्च या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे। या कथेसाठी कथेचे यजमान म्हणून परमपूजनीय जगद्गुरू राजेंद्रजी महाराज मलुक पीठाधीश्वर यांच्या मुखवाणीतून हे शिवकथा या ठिकाणी होणार आहे। या कथेसाठी संपूर्ण भारतातून 5 जगद्गुरू आणि पूर्ण साधू संत या कथेसाठी या ठिकाणी येणार आहेत। या कथेमध्ये जवळपास रोज 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी राहणार आहेत। या ठिकाणी सर्व लोकांना महाप्रसाद, रोजचा महाप्रसाद 1 लाख लोकांचा महाप्रसाद राहणार आहे। ही जी कथा या ठिकाणी आयोजन केलेली आहे, ही कथा परमपूजनीय गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे कृपाशीर्वादाने या ठिकाणी कथा या ठिकाणी आयोजन झालेलं आहे। आज यांची जी काही तपश्चर्या आहे, ही तपश्चर्या, या तपश्चर्याचं फळ म्हणून एक एवढं भव्य दिव्य हा महाशिवपुराण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमासाठी आज पूर्ण भारतातून जे काही साधू संत केदारनाथ, बद्रीनाथ, उज्जैन, अयोध्या, चित्रकूट, पूर्ण वृंदावन असे पूर्ण भारतातून सगळे साधू संत या ठिकाणी आले आहेत। त्यांचे तिकीटसुद्धा बुक झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी श्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांचीसुद्धा तारीख या ठिकाणी निश्चित झालेली आहे। आज कनकेश्वरी माता यांचीसुद्धा तारीख निश्चित झालेली आहे। असे पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय
देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणार आहेत. आज या पूर्ण परिसरातून पंचक्रोशीतून जे काही कामगार, शेतकरी, मजूरदार यांच्या मेहनतीच्या पैशातून, यांच्या देणगीतून हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होता. या ठिकाणी कोणताही राजकीय हस्त किंवा कोणते मोठे व्यापारी असं कोणती देणगी न देता सर्वांच्या देणगीतून या ठिकाणी एक एक पैसा हा पूर्ण भागातून या ठिकाणी आलेला आहे. लोकांनी वस्तुरूपी आज एक एक गाव, एखाद्या जे लोण म्हणून गाव आहे 1150 क्विंटल या ठिकाणी गहू दिलेला आहे. कामारी गावाने 550 क्विंटल साखर दिलेली आहे. या ठिकाणी 550 क्विंटल तांदूळ एका गावाने दिलेले आहे. तेल एका गावाने दिलेले आहे. वायफणा म्हणून गाव आहे, या ठिकाणी वायफण्याने 300 क्विंटल तूर डाळ दिलेली आहे. असं पूर्ण जे साहित्य आहे, अन्नधान्य या ठिकाणी भरपूर जमा होत आहे. धानकी म्हणून गाव आहे विदर्भामध्ये, त्या धानकी गावाने 9 क्विंटल जिरा दिलेला आहे. म्हणजे असं एक एक वस्तू या धान्य रूपातून, वस्तू रूपातून या ठिकाणी जमा होत आहे. आणि या सर्व भाविक भक्तांच्या देणगीतून हा भव्य दिव्य जे महापुराण, शिवमहापुराण आहे या ठिकाणी होत आहे. आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत, कथाकारांचे कार्यक्रम झालेले आहेत, पण हा कार्यक्रम आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये भारतातील नाही तर भारतातील सुद्धा लोक येणार आहेत आणि भारतातील सर्व साधू संत, कारण साधू संत कोणत्याही कार्यक्रमात जात नाहीत. या ठिकाणी ही एक तपस्वी भूमी आहे. या ठिकाणी जे दत्त मठ आहे ही एक वेगळी याची एक किमया आहे. त्याच्यामुळं हे जे साधू संत आहेत ते सगळे साधू संत या ठिकाणी येत आहेत. आता जवळपास 300 बाय 600चा मंडप या ठिकाणी कथा मंडपासाठी तयार झालेला आहे. दुसरं, भोजनाची व्यवस्था या ठिकाणी पूर्ण मंडपाची व्यवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे श्री 108 कुंडी दत्तयाग महायज्ञ हा रोज 432 लोक बसणार आहेत. त्यासाठी 25 क्विंटल तूप आपण पतमेढा, जिथे भारताची सर्वात मोठी गोशाळा आहे, देशी गाईचं तूप तिथून मागवलेलं आहे. ज्या काही दुर्मिळ वस्तू असतात, या ज्या वनस्पती असतात त्यासाठी टाकण्यासाठी जे काही आपण म्हणजे 50,000 1,00,000 रुपये किलोच्या अशा काही वस्तू आहेत. पण एवढं दिव्य या ठिकाणी महायज्ञसुद्धा होणार आहे. महायज्ञासाठी जे काही पुरोहित आहेत, पंडित आहेत, ते तिरुपती आणि श्रीशैलमचे आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या या वेगळ्या पद्धतीनं महाराजांनी गेल्या 3 वर्षापासून या प्रयत्नातून हे नियोजन होत आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था वेगळी केलेली आहे, सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. आज संडास बाथरूम सुद्धा 300 ते 400 संडास बाथरूम वेगळे बांधलेले आहेत. हजार नळ आम्ही तयार केलेले आहेत. पूर्ण व्यवस्थित रस्ता, इथलं सपाटीकरण हे सगळं काम चालू आहे. या ठिकाणी मी असं आवाहन करू इच्छितो आमच्या सर्व भाविक भक्तांना, आज आपण या कार्यक्रमात सर्वांनी लाभ घ्यावा. आणि यज्ञासाठी, हा यज्ञ आपल्याला जीवनात कधी भेटणार नाही. यज्ञासाठी जास्तीत जास्त आपण या ठिकाणी जागोजागी जाहिरात होत आहे, त्या मोबाईलवर किंवा पिंपळगाव येथे येऊन आपला संपर्क साधून आपण या ठिकाणी आजच नोंदणी करून घ्यावी, नंतर आपल्याला हा योग मिळणार नाही. मी अशी आमच्या आयोजन समितीतर्फे आपल्या सर्व भाविक भक्तांना अशी विनंती करतो की आपण या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, हीच आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. शेवटच्या दिवशी 13 तारखेला 10 वाजता काल्याचे कीर्तन होईल. काल्याचे कीर्तन गजेंद्र महाराज इरसनी यांचं राहील. काल्याच्या कीर्तनामध्ये सर्व हरिभक्त राहतील, शिवभक्त राहतील. सर्व शिव संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय हे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी राहणार आहेत. काही परमार्थिक कार्य आहे, कोणाचं वैयक्तिक कार्य नाही. 13 तारखेला सकाळी 10 वाजता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. ते 12-1 वाजेपर्यंत कीर्तन चाललं. त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसादानंतर आपला कार्यक्रम संपला. आणि त्या दिवशी सुद्धा सगळ्यांनी सहयोग द्यायचा. त्या दिवशी भरपूर गर्दी राहील. कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा गावगावच्या लोकांनी जे आपण एवढं हवे डबे करून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा सर्वांनी सेवा द्यायची आहे. भांडे आहेत, स्वच्छता आहे. ज्या मंडपाल्याचे भांडे आहेत त्याचे भांडे स्वच्छ करून, त्याच्यापाशी पौची करून, जे आपण शेती लोकांची वापरण्यात घेतलेली आहे त्या शेती दुरुस्ती करून देणं. कोणाकडे ट्रॅक्टर असतील, कोणाकडे JCB असतील, ही सुद्धा. आणि तरुणांनी जास्त राहून पुन्हा कार्यक्रम संपल्यानं फार महत्त्वाचं काम आहे सगळ्याचं. का तर कार्यक्रम झाला नंतर झालं असं तुम्ही सगळे घरून जाऊन बसाल. महाराज एकटं करू शकत नाही. तुम्ही सर्वांनी येऊन तेव्हा सुद्धा सेवा देणे. 4-8 दिवस लागतात पुन्हा सर्व साफ करायला. शेती दुरुस्त करून द्यायची. जी शेती दुरुस्त केलेली आहे ती परत जशी आहे तशी करून द्यायची आहे लोकांची. याच्यामध्ये सुद्धा सर्वांनी योगदान देणे.
खर्चाच्या बाजू आता शेती पूर्ण लेवल करणे, शेती सगळी साफसूफ करणे, गोटे काढणे, झाडझुडपं काढणे, कमीत कमी याला खर्चही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून पुन्हा सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपला जे घडते ते या कथेमध्ये जेव्हा ऐकायला ते काउंटर बसतील तिथं आपली देणगी पावती जे काही तुम्हाला घडते ती सुद्धा तिथं देणगी काउंटर पावत्या फाडून आपापली देणगी तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तिथं पावतीशीर पावती फाडून कमीत कमी एक 10 तरी काउंटर तिथं ठेवल्या जातील, पावती बुक ठेवल्या जातील. यथाशक्तीप्रमाणे आपण जे काही घडते ते त्या पावती रिसील फाडून आपण दान करणे. का तर दानाचं महत्त्व धर्मशास्त्रामध्ये खूप मोठं आहे. म्हणून दान करून आपलं जीवन धन्य करणे.